हाय फ्रेंड्स, मुठ्ठल जोशी. या व्हिडिओमध्ये आपण मुंबई उच्च न्यायालयामधील लिपिक, शिपाई व चालक या तिन्ही पदांची परीक्षा एकाच दिवशी म्हणजे 26 एप्रिल 2026 या तारखेला होणार आहे. तर या तिन्ही पदांसाठी भारताची राज्यघटना याच्यावर आधारित IMP असे 50 प्रश्न पाहणार आहोत, जे की ज्याच्यातले काही प्रश्न तुम्हाला परीक्षेत येऊ शकतात. काल मी आधुनिक भारताच्या इतिहासावर आधारित IMP 50 प्रश्न घेतले होते. आज भारताच्या राज्यघटनेवर आधारित IMP 50 प्रश्न आपण घेत आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. या व्हिडिओला सर्वांनी लाईक करा, शेअर करा आणि विठ्ठल जोशी जे आपलं यूट्यूब चॅनल आहे ते सबस्क्राईब करा. आणि जर तुम्हाला हायकोर्ट क्लर्क टेस्ट सिरीज घ्यायची असेल तर प्ले स्टोअरवरून विठ्ठल जोशी ॲप डाउनलोड करा आणि हायकोर्ट क्लर्क टेस्ट सिरीज विकत घ्या. याच्यामध्ये क्लर्कचे झालेले पेपर दिलेले आहेत, तसंच 90 प्रश्नांच्या 10 फुल टेस्ट दिलेले आहेत आणि टॉपिक वाईज टेस्ट 350 पेक्षा जास्त दिलेले आहेत. यातले बरेचसे प्रश्न तुम्हाला परीक्षेमध्ये येतील आणि फी फक्त 200 प्लस GST आहे. तर प्ले स्टोअरवरून विठ्ठल जोशी ॲप डाउनलोड करा आणि हायकोर्ट क्लर्क टेस्ट सिरीज विकत घ्या. चला तर मग आता पहिला प्रश्न आपण पाहूयात. भारतीय संविधान सभेची पहिली बैठक केव्हा झाली? तर भारताच्या संविधान सभेची पहिली बैठक 9 डिसेंबर 1946 या तारखेला झाली. कुठं झाली? तर दिल्ली या ठिकाणी झाली. त्याच्या पुढचा प्रश्न पाहूयात आपण. दुसरा प्रश्न आहे पहा. भारतीय राज्यघटनेचे हंगामी अध्यक्ष कोण होते? तर जी पहिली बैठक झाली ना 9 डिसेंबर 1946 ला दिल्ली या ठिकाणी, तर त्या ठिकाणी हंगामी अध्यक्ष म्हणून डॉक्टर सच्चिदानंद सिन्हा यांनी कामकाज पाहिलं आणि यांनाच का हंगामी अध्यक्ष बनवलं? त्याचं कारण असं, की जेवढे सदस्य निवडून आले होते घटना समितीमध्ये, त्यामध्ये सगळ्यात जास्त वयाचे सदस्य हे डॉक्टर सच्चिदानंद सिन्हा होते. म्हणून हे पहिल्या बैठकीचे अध्यक्ष झाले, हंगामी अध्यक्ष झाले आणि त्यानंतर डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांना घटना समितीचे कायमस्वरूपी अध्यक्षपद देण्यात आलेलं आहे. मसुदा समितीचे अध्यक्ष कोण होते? तर मसुदा समितीचे अध्यक्ष डॉक्टर BR आंबेडकर म्हणजे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे मसुदा समितीचे अध्यक्ष होते. हे त्याचं उत्तर आहे, डॉक्टर BR आंबेडकर. त्याच्या पुढे पाहता भारतीय राज्यघटना केव्हा स्वीकारली गेली? तर भारतीय राज्यघटना स्वीकारली कधी असा प्रश्न आहे. तर भारतीय राज्यघटना 26 नोव्हेंबर 1949 या तारखेला स्वीकारलेली आहे. म्हणूनच दरवर्षी 26 नोव्हेंबर हा संविधान दिन म्हणून साजरा केला जातो. आणि स्वीकारली म्हणजे काय झालं? तर मसुदा समितीने तयार केलेली जी राज्यघटना आहे ती घटना समितीकडे दिली आणि मग ती स्वीकारली. त्याच्या पुढे भारताचे संविधान पूर्णपणे केव्हा लागू झाले? तर भारताचे संविधान पूर्णपणे 26 जानेवारी 1950 या तारखेला लागू झालं पहा. हे तिथं टाइप मिस्टेक झालेली आहे. तर पूर्णपणे लागू कधी झालं? 26 जानेवारी 1950 या तारखेला सॉरी ड हे त्याचं उत्तर आहे ना. 26 जानेवारी 1950 या तारखेला भारताचं संविधान लागू झालेलं आहे. म्हणजे मी तुम्हाला थोडक्यामध्ये सांगतो. 26 नोव्हेंबर 1949 या तारखेला भारताचं संविधान स्वीकारलं आणि त्याची अंमलबजावणी कधी झाली किंवा ते पूर्णपणे लागू कधी झालं? तर 26 जानेवारी 1950 या तारखेला ते लागू झालेलं आहे. चला त्याच्या पुढे 6वा प्रश्न पाहूयात आता. व्हिडिओला सर्वांनी लाईक करावं का? कमीत कमी 500 लाईक आले पाहिजे. भारतीय राज्यघटनेत एकूण किती अनुसूची आहेत? तर भारतीय राज्यघटनेमध्ये एकूण 12 अनुसूची आहेत. किती आहेत? 12 आहेत. सुरुवातीला 8 होत्या, पण आता सध्या किती आहेत? 12 आहेत. राज्यघटनेच्या कोणत्या कलमात समानतेचा अधिकार दिला आहे? तर भारतीय राज्यघटनेमधील कलम 14 ते 18 मध्ये समानतेची माहिती दिलेली आहे. जे मूलभूत अधिकार दिलेले आहेत ना किंवा मूलभूत कर्तव्ये, त्याच्यामध्ये कलम 14 ते 18 हे समानतेशी संबंधित आहेत. भारतीय राज्यघटनेचा आत्मा कोणास म्हटले जाते? तर भारतीय राज्यघटनेचा जो आत्मा आहे ना, तो सरनामा किंवा भारतीय राज्यघटनेची जी प्रस्तावना आहे, प्रस्तावनेला सरनामा म्हणतात. प्रस्तावना आहे, इंग्लिशमध्ये प्रिॲम्बल म्हणतात. तर त्यालाच भारतीय राज्यघटनेचा आत्मा असं म्हणतात. आणि भारताच्या राज्यघटनेची जी प्रस्तावना आहे ती कोणी लिहिलेली आहे? तर आपले भारताचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांनी भारतीय राज्यघटनेची प्रस्तावना किंवा सरनामा लिहिलेला आहे. त्याच्या पुढे आता 9वा प्रश्न आपण पाहूयात. एकूण 50 प्रश्न पाहणार आहोत बरं का. व्हिडिओला सर्वांनी लाईक करा. कमीत कमी 500 लाईक आले पाहिजे. मूलभूत कर्तव्यांचा समावेश राज्यघटनेत कोणत्या घटना दुरुस्तीने करण्यात आला? तर मूलभूत कर्तव्यांचा समावेश भारताच्या राज्यघटनेमध्ये 42व्या घटना दुरुस्तीने करण्यात आलेला आहे. 42वी घटना दुरुस्ती जी आहे त्यावेळेला पंतप्रधान इंदिरा गांधीजी ह्या होत्या आणि 1976 मध्ये ही 42वी घटना दुरुस्ती झालेली आहे. आणि मूलभूत कर्तव्याशी संबंधित कलम आहे 4 प्रकरण 4 अ.
मूलभूत कर्तव्याशी संबंधित भाग किंवा प्रकरण 4 आहे आणि कलम जे आहे कलम कलम कोणता आहे 51 आहे. तर हे सुद्धा लक्षात असू द्या. आणि सुवर्णशील समितीच्या शिफारशीनुसार मूलभूत कर्तव्य भारतीय राज्यघटनेमध्ये समाविष्ट करण्यात आली. सुरुवातीला भारतीय नागरिकांना 10च प्रकारची मूलभूत कर्तव्ये होती, पण आता भारतीय नागरिकांची एकूण मूलभूत कर्तव्ये 18 आहेत. त्याच्या पुढे आता 10वा प्रश्न आपण पाहूयात. संपत्तीचा अधिकार आता कोणत्या प्रकारचा अधिकार आहे? तर संपत्तीचा अधिकार हा जो आहे ना, आता फक्त कायदेशीर अधिकार राहिलेला आहे. म्हणजे आता तो मूलभूत अधिकार नाही. कलम 31 संपत्तीच्या अधिकाराशी संबंधित होतो मूलभूत अधिकार, परंतु ते राज्यघटनेतून काढून टाकण्यात आलेलं आहे. अजून 40 प्रश्न आपल्याला पाहायचे आहेत. जर तुम्हाला हायकोर्ट पिऊन टेस्ट सिरीज घ्यायची असेल तर प्ले स्टोअरवरून विठ्ठल जोशी ॲप डाउनलोड करा आणि हायकोर्ट पिऊन टेस्ट सिरीज विकत घ्या. याच्यामध्ये हायकोर्टचे पिऊनचे सगळे पेपर दिलेले आहेत, प्लस 180 पेक्षा जास्त टेस्ट सरावासाठी दिलेले आहेत आणि यातलेही प्रश्न तुम्हाला ॲक्च्युअल परीक्षेमध्ये सुद्धा येतील आणि फी फक्त 200 प्लस GST आहे. तर प्ले स्टोअरवरून विठ्ठल जोशी ॲप डाउनलोड करा आणि हायकोर्ट पिऊन टेस्ट सिरीज विकत घ्या. चला त्याच्या पुढे आता 18 नंबरचा प्रश्न आपण पाहणार आहोत. पुढचा प्रश्न आहे, भारतीय राज्यघटनेने कोणत्या देशाकडून संसदीय शासन पद्धती घेतली आहे? तर संसदीय शासन पद्धतीचा जो स्वीकार आहे ना, तो ब्रिटन या देशाकडून घेतलेला आहे. कोणत्या देशाकडून? ब्रिटन या देशाकडून संसदीय शासन पद्धती भारताने घेतलेली आहे. संसदीय शासन पद्धती म्हणजे काय? तर देशाचा एक नामधारी प्रमुख असतो, एक वास्तव प्रमुख असतो आणि संसदेचे 2 सभागृह असतात. अस्पृश्यता नष्ट करण्याची तरतूद कोणत्या कलमामध्ये आहे? तर अस्पृश्यता नष्ट करण्याची तरतूद ही कलम 17 मध्ये आहे. हे त्याचं उत्तर आहे. कलम 17 अस्पृश्यता निवारणाशी संबंधित आहे. खूप परीक्षांना हे प्रश्न विचारले जातात हा. अनटचॅबिलिटी म्हणजेच अस्पृश्यता. राष्ट्रपतींना पदच्युत करण्याची प्रक्रिया म्हणजेच महाभियोग कोणत्या कलमानुसार चालतो? तर राष्ट्रपतींना जर पदावरून पदच्युत करायचं असेल तर त्यांच्या विरोधामध्ये महाभियोग चालवला जातो आणि तो कलम 61 नुसार चालवला जातो. कलम 61 मध्ये राष्ट्रपतींवर चालवल्या जाणाऱ्या महाभियोगाची माहिती दिलेली आहे. लोकसभेचा कार्यकाळ सामान्यतः किती वर्षांचा असतो? तर लोकसभेचा कार्यकाळ हा सामान्यतः 5 वर्षांचा असतो. हे त्याचं उत्तर आहे 5 वर्षे. विधानसभेचा कार्यकाळ 5 वर्षाचा असतो. लोकसभेचा 5 वर्षाचा असतो. राज्यसभेचे पदसिद्ध अध्यक्ष कोण असतात? तर राज्यसभेचे पदसिद्ध अध्यक्ष हे भारताचे उपराष्ट्रपती असतात. हे त्याचं उत्तर आहे उपराष्ट्रपती. सध्या उपराष्ट्रपती कोण आहेत? तर CP राधाकृष्णन हे भारताचे उपराष्ट्रपती आहेत आणि ते उपराष्ट्रपती व्हायच्या आधी महाराष्ट्राचे राज्यपाल होते. ते सुद्धा माहिती असू द्या. त्याच्या पुढचा प्रश्न आहे पहा, राज्यसभेच्या सदस्याचा कार्यकाळ किती वर्षांचा असतो? तर राज्यसभेच्या सदस्याचा कार्यकाळ हा 6 वर्षांचा असतो. आता इथे एक लक्षात ठेवा, राज्यसभेचा कालावधी कायमस्वरूपी सभागृह आहे, ते कधी बरखास्त होत नाही. पण राज्यसभेच्या सदस्याचा कालावधी किती असतो? 6 वर्षे. सेम तसंच विधान परिषद कायमस्वरूपी सभागृह आहे, ते कधी बरखास्त होत नाही. पण विधान परिषदेच्या सदस्याचा कार्यकाळ हा 6 वर्षे असतो. सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांच्या निवृत्तीचे वय किती आहे? तर सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांचे निवृत्तीचे वय 65 वर्ष आहे. हे त्याचं उत्तर आहे. आणि उच्च न्यायालयाचे जे न्यायाधीश असतात त्यांच्या निवृत्तीचं वय 62 वर्षे आहे. हे लक्षात ठेवा, उच्च न्यायालय 62 वर्षे आणि सर्वोच्च न्यायालय 65 वर्षे, हे सर्वांनी लक्षात ठेवा. चला त्याच्या पुढे 18 नंबरचा प्रश्न पाहूयात. व्हिडिओला सर्वांनी लाईक करा बरं का, कमीत कमी 500 लाईक आले पाहिजे. राज्यपाल पदासाठी किमान वय किती असावे लागते? तर एखाद्या व्यक्तीला जर राज्यपाल व्हायचं असेल तर त्यासाठी किमान वयाची अट ही 35 वर्षे आहे. किती आहे? 35 वर्षे अट आहे. राष्ट्रपतीसाठी सुद्धा कमीत कमी वय 35 वर्षे लागतं. उपराष्ट्रपतींना सुद्धा 35 वर्षे लागतं. राज्यसभेचा आणि विधान परिषदेचा सदस्य व्हायचा असेल तर 30 वर्षे लागतं. लोकसभा आणि विधानसभेचा सदस्य व्हायचा असेल तर कमीत कमी वय 25 वर्षे आणि स्थानिक स्वराज्य संस्था असतील तर 21 वर्षे कमीत कमी वय. पंचायत राजची तरतूद कोणत्या घटना दुरुस्तीने करण्यात आलेली आहे? तर पंचायत राजची तरतूद ही 73व्या घटना दुरुस्तीने करण्यात आलेली आहे आणि 74वी जी घटना दुरुस्ती आहे ना, त्यानुसार नागरी स्थानिक स्वराज्य संस्थांची तरतूद करण्यात आलेली आहे. आणि 11वं जे परिशिष्ट आहे ते पंचायत राजशी संबंधित आहे. 73व्या घटना दुरुस्तीनं राज्यघटनेला जोडलेलं आहे आणि जे 12वं परिशिष्ट आहे ते 74व्या घटना दुरुस्तीनं राज्यघटनेमध्ये ऍड केलेलं आहे, जे की नागरी स्थानिक स्वराज्य संस्थांशी संबंधित आहे. शिक्षणाचा अधिकार RTE राईट टू एज्युकेशन कोणत्या कलमाअंतर्गत येतो? तर शिक्षणाचा अधिकार जो आहे ना, तो कलम 21 याच्या अंतर्गत येतो.
कलम 21 हे त्याचं उत्तर आहे. आणि जर तुम्हाला न्यायालय भरती ई बुक घ्यायचा असेल तर प्ले स्टोअरवरून विठ्ठल जोशी ॲप डाउनलोड करा आणि न्यायालय भरती ई बुक विकत घ्या. याच्यामध्ये लिपिक आणि शिपाई दोन्हीचे झालेले पेपर दिलेले आहेत. दोन्हीचा संपूर्ण अभ्यासक्रम सिलेबस वन लाईनर स्वरूपात दिलेला आहे. प्लस सरावासाठी भरपूर पेपर यामध्ये दिलेले आहेत आणि फी फक्त 200 प्लस GST आहे. तर प्ले स्टोअरवरून विठ्ठल जोशी ॲप डाउनलोड करा आणि न्यायालय भरती ई बुक विकत घ्या. चला त्याच्या पुढचा प्रश्न पाहूयात. अजून 30 प्रश्न आपल्याला पाहायचे आहेत. तर 21 नंबरचा प्रश्न आहे पहा, संसदेचे कनिष्ठ सभागृह कोणते आहे? तर संसदेचं कनिष्ठ सभागृह हे लोकसभा आहे. म्हणजे संसदेमधचं वरिष्ठ सभागृह राज्यसभा, कनिष्ठ सभागृह लोकसभा. घटक राज्यामध्ये कनिष्ठ सभागृह विधानसभा आणि वरिष्ठ सभागृह विधान परिषद. पण 6च घटक राज्यांमध्ये विधान परिषद अस्तित्वात आहे. म्हणजे द्विग्रही विधिमंडळ 6च घटक राज्यांमध्ये, बाकी सगळीकडे फक्त विधानसभा आहे. भारतात मतदानासाठी किमान वय किती आहे? तर भारतामध्ये मतदानासाठी कमीत कमी वय किती आहे? तर 18 वर्षे हे त्याचं उत्तर आहे. की 18 वर्षे झाले की तुम्हाला मतदानाचा अधिकार प्राप्त होतो. त्याच्यानंतर आता 23 नंबरचा प्रश्न आहे पहा, घटना दुरुस्तीची प्रक्रिया कोणत्या कलमात केली आहे? तर घटना दुरुस्तीची जी प्रक्रिया आहे ना त्याची माहिती कलम 368 मध्ये दिलेली आहे. तर हे त्याचं उत्तर आहे कलम 368. भारतात आर्थिक आणीबाणी कोणत्या कलमानुसार लावली जाते? तर भारतामध्ये जी आर्थिक आणीबाणी आहे ना ती कलम 360 नुसार लावली जाते. हे त्याचं उत्तर आहे. कलम 360 नुसार आर्थिक आणीबाणी लावली जाते. कलम 352 नुसार राष्ट्रीय आणीबाणी, कलम 356 नुसार घटक राज्याची आणीबाणी ज्याला राष्ट्रपती राजवट म्हणतात आणि कलम 360 नुसार आर्थिक आणीबाणी. भारतामध्ये अजून एकदाही आर्थिक आणीबाणी लागू झालेली नाही. मुख्यमंत्री कोणाला जबाबदार असतात? तर मुख्यमंत्री जे असतात ना ते कोणाला जबाबदार असतात? तर ते विधानसभेला जबाबदार असतात. मुख्यमंत्री कोणाला जबाबदार असतात? विधानसभेला जबाबदार असतात आणि पंतप्रधान हे लोकसभेला जबाबदार असतात. एवढं लक्षात ठेवा. सॉरी, इथं विधानसभेच्या ऐवजी मी पंतप्रधानांना हे केले. विधानसभा हे त्याचं उत्तर आहे. जोपर्यंत विधानसभेमध्ये बहुमत आहे तोपर्यंतच मुख्यमंत्री काम करू शकतात आणि पंतप्रधान हे लोकसभेला जबाबदार असतात. ग्रामपंचायतीचे संघटन कोणत्या कलमाशी, म्हणजे संसदेला जबाबदार असतात पंतप्रधान. ग्रामपंचायतीचे संघटन कोणत्या कलमाशी संबंधित आहे? तर ग्रामपंचायतीची जी माहिती आहे ना ती कलम 40 मध्ये दिलेली आहे. आपल्या भारताच्या राज्यघटनेमध्ये जी मार्गदर्शक तत्व आहेत जे की कलम 35 ते 51 मध्ये आहेत, त्याच्यामध्ये कलम 40 हे ग्रामपंचायतीशी संबंधित आहे आणि कलम 44 समान नागरी कायद्याशी संबंधित आहे. ते कलम 44 सुद्धा सर्वांनी लक्षात ठेवा. त्याच्यानंतर भारताचे प्रथम नागरिक कोण असतात? तर भारताचे प्रथम नागरिक हे भारताचे राष्ट्रपती असतात. हे त्याचं उत्तर आहे, भारताचे राष्ट्रपती. पण भारताचे द्वितीय नागरिक कोण असतात त्या संदर्भात कोणतीही माहिती दिलेली नाही बरं का. महाधिवक्ता यांची नियुक्ती कोण करतात? तर महाधिवक्ता म्हणजे राज्याचे वकील असतात. राज्याचे सर्वोच्च कायदा अधिकारी हे महाधिवक्ता असतात. जसे केंद्रामध्ये महान्यायवादी असतात तसे राज्यामध्ये महाधिवक्ता असतात. त्यांना इंग्लिशमध्ये आपण ॲडव्होकेट जनरल असं म्हणतो. तर हे याची नेमणूक कोण करतात? राज्यपाल करत असतात. तर हे त्याचं उत्तर आहे राज्यपाल. आणि महान्यायवादींची नेमणूक राष्ट्रपती करतात, ते सुद्धा माहिती असू द्या. चला त्याच्या पुढे आता 29 नंबरचा प्रश्न आपण पाहूया. राज्यघटनेत मार्गदर्शक तत्वे कोणत्या देशाकडून घेण्यात आली आहेत? तर मार्गदर्शक तत्व जी आहेत ना ती आयर्लंड या देशाकडून घेण्यात आलेली आहेत. आयर्लंड हा युरोपमधील एक देश आहे. आणीबेझन जे आहेत ना ते आयर्लंडच्या होत्या बरं का मूळच्या. त्याच्यानंतर लोकसभेचे पहिले सभापती कोण होते? तर लोकसभेचे जे पहिले सभापती होते ना ते ग.वा. मावळणकर होते आणि आपल्यासाठी अभिमानाची गोष्ट म्हणजे ते आपल्या महाराष्ट्राचे होते. तर ग.वा. मावळणकर हे लोकसभेचे पहिले सभापती होते. त्याच्यानंतर 31 नंबरचा प्रश्न आहे, मूलभूत हक्क कोणत्या देशाच्या घटनेवरून घेतले आहेत? तर जे मूलभूत हक्क आहेत ते अमेरिका या देशाकडून घेतलेले आहेत. मूलभूत हक्क कोणाकडून घेतलेत आपण? अमेरिका या देशाकडून घेतलेले आहेत. मूलभूत हक्क किंवा मूलभूत अधिकार कलम 12 ते 35 आणि प्रकरण 3. संसदेच्या 2 अधिवेशनांमधील अंतर किती महिन्यापेक्षा जास्त नसावे? तर संसदेच्या 2 अधिवेशनामधील जे अंतर आहे ना ते 6 महिन्यांपेक्षा जास्त नसावे. हे त्याचं उत्तर आहे 6 महिने. त्यानंतर पहा, नियोजन आयोग किंवा आत्ताचा नीती आयोग हा कोणत्या प्रकारचा विभाग आहे? तर हा बिगर घटनात्मक आहे किंवा त्याला आपण सल्लागार विभाग असं म्हणूयात. म्हणजे याच्यामध्ये ना राज्यघटनेमध्ये
नियोजन आयोगाची तरतूद केलेली नाही, हे लक्षात ठेवा. म्हणून त्याला बिगरल घटनात्मक असं म्हटलेलं आहे. त्याच्या आणि ज्या संस्थेचा उल्लेख राज्यघटनेमध्ये केलेला असतो तिला घटनात्मक संस्था म्हणतात. त्याच्या निवडणूक आयोग झालं, यू-पी-एस-सी झाले, हे राज्यघटनेमध्ये तरतूद आहे म्हणून त्या घटनात्मक संस्था आहेत. कोणत्या कलमानुसार राष्ट्रपतींना क्षमादानाचा अधिकार आहे? तर राष्ट्रपतींना क्षमादान करण्याचा जो अधिकार आहे ना, ते कलम 72 नुसार आहे. तर कलम 72 नुसार राष्ट्रपती क्षमादान करू शकतात. त्यात म्हणजे एखाद्याला फाशीची शिक्षा दिली असेल तर जन्मठेपेमध्ये कन्व्हर्ट करू शकतात. संघराज्य सूचीमध्ये किती विषय आहेत? तर संघराज्य सूचीमध्ये ना सुरुवातीला 97 विषय होते, परंतु आता सध्या किती आहेत? 100 आहेत. आणि संघराज्य सूची म्हणजे काय? तर अशी सूची ज्यावर केंद्र शासन आणि राज्य सरकार दोघंही कायदा करू शकतात. पण एकाच विषयावर जर दोघांनी कायदा केला तर केंद्र शासनाचा कायदा श्रेष्ठ मानला जातो. सर्वोच्च न्यायालयाचे मुख्यालय कुठे आहे? या प्रश्नाचं उत्तर सर्वांना माहिती आहे, की सर्वोच्च न्यायालयाचं मुख्यालय कुठं आहे? तर दिल्ली या ठिकाणी आहे. सर्वोच्च न्यायालयाचं मुख्यालय कुठं आहे? तर दिल्ली या ठिकाणी आहे. सर्वोच्च न्यायालयाची स्थापना 26 जानेवारी 1950 ला झाली बरं का भारतामध्ये. भाषावार प्रांत रचनेनुसार निर्माण झालेले पहिले राज्य कोणते? तर भाषावार प्रांत रचनेनुसार निर्माण झालेलं पहिलं राज्य हे आंध्र प्रदेश आहे. आंध्र प्रदेश हे त्याचं उत्तर आहे. 1956 ला 1 नोव्हेंबर 1956 ला आंध्र प्रदेश म्हणजे भाषेच्या आधारे निर्माण झालेलं पहिलं राज्य आहे. भारताचे अटर्नी जनरल म्हणजे महान्यायवादी यांची नियुक्ती कोण करतात? तर भारताचे जे अटर्नी जनरल आहेत म्हणजेच महान्यायवादी यांची नियुक्ती राष्ट्रपती करत असतात. वरच मी तुम्हाला याची माहिती दिली होती पहा. जसे केंद्रामध्ये महान्यायवादी म्हणजे अटर्नी जनरल असतात, तसे राज्यामध्ये कोण असतात? ॲडव्होकेट जनरल किंवा महाधिवक्ता असतात. आणि अटर्नी जनरल किंवा महान्यायवादीला मदत करण्यासाठी सॉलिसिटर जनरल असतात. आणि अटर्नी जनरल किंवा महान्यायवादी हे केंद्र शासनाचे सर्वोच्च कायदा अधिकारी असतात. आणि अटर्नी जनरल संसदेच्या कामकाजात भाग घेऊ शकतात बरं का. महाधिवक्ता सुद्धा राज्याच्या विधिमंडळाच्या कामकाजात भाग घेऊ शकतात. राज्यघटनेचा कोणता भाग मूलभूत हक्काशी संबंधित आहे? तर भाग 3 हा मूलभूत हक्कांशी संबंधित आहे. भाग 4 हा मार्गदर्शक तत्वांशी संबंधित आहे. भाग 4 मूलभूत कर्तव्याशी संबंधित आहे. भाग 3 राज्यघटनेमध्ये अस्तित्वातच नाही. डॉक्टर बी आर आंबेडकर. अजून आपल्याला प्रश्न पाहायचेत मित्रांनो, पण एक छोटीशी जाहिरात, की जर तुम्हाला हायकोर्ट रेकॉर्डेड हुडोकोड घ्यायचा असेल तर प्ले स्टोअरवरून विठ्ठल जोशी ॲप डाउनलोड करा आणि हायकोर्ट रेकॉर्डेड हुडोकोड विकत घ्या. याच्यामध्ये कॉम्प्युटर, अंकगणित, बुद्धिमत्ता चाचणी, मराठी व्याकरण, इंग्लिश ग्रामर यांचे इतिहास, भूगोल, राज्यघटना यांचे रेकॉर्डेड हुडो दिलेले आहेत. फी फक्त ₹500. यामध्ये न्यायालय भरती ई बुक आणि हायकोर्ट क्लर्क टेस्ट सिरीज असे ₹400चे 2 कोर्स फ्री दिलेले आहेत. आणि हे व्हिडिओ 1 वर्ष तुमच्याकडे राहतात. न्यायालय भरतीला तर फायदा होईलच, तसंच इतर परीक्षांसाठी सुद्धा तुम्हाला या व्हिडिओ कोर्सचा फायदा होणार आहे. चला त्याच्या पुढचा प्रश्न पहा आता. डॉक्टर बी आर आंबेडकर म्हणजे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी कोणत्या कलमाला राज्यघटनेचा हृदय आणि आत्मा म्हटलेला आहे? तर कलम 32 जे आहे ना यालाच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी भारतीय राज्यघटनेचा आत्मा व हृदय म्हटलेलं आहे. आणि घटनात्मक उपाययोजनाशी संबंधित ते कलम आहे. मूलभूत हक्कांचं जर कोणी पालन नाही केलं तर न्यायालयामध्ये सर्वोच्च न्यायालय आणि उच्च न्यायालयामध्ये कलम 32 नुसार 5 प्रकारचे अर्ज दाखल करता येतात. आणीबाणीच्या काळात कोणते मूलभूत हक्क स्थगित केले जाऊ शकत नाहीत. तर आणीबाणी जरी लादलेली असेल त्या काळामध्ये सुद्धा कलम 20 आणि कलम 21 हे जे मूलभूत हक्क आहेत ना ते स्थगित केले जाऊ शकत नाहीत. जीविताशी संबंधित जे हक्क आहेत ना आपले ते स्थगित केले जाऊ शकत नाहीत. नगरपालिकेची तरतूद कोणत्या अनुसूचीमध्ये आहे? तर नगरपालिका म्हणजेच नागरी स्थानिक स्वराज्य संस्था ज्या आहेत त्यांची तरतूद ही 12व्या अनुसूचीमध्ये आहे. तर हे त्याचं उत्तर आहे 12वी अनुसूची. आणि 74व्या घटनादुरुस्तीनुसार ती राज्यघटनेमध्ये समाविष्ट करण्यात आलेली आहे. 74वी घटनादुरुस्ती आणि 12वी अनुसूची ही नगरपालिका, महानगरपालिका म्हणजे नागरी स्थानिक स्वराज्य संस्थांशी संबंधित आहेत. आणि 73वी घटनादुरुस्ती आणि 18वी अनुसूची पंचायत राजशी संबंधित आहेत. म्हणजे त्याच्यामध्ये जिल्हा परिषद, ग्रामपंचायत, पंचायत समिती. उपराष्ट्रपतींना शपथ कोण देतात? तर उपराष्ट्रपतींना पद व गोपनीयतेची शपथ कोण देतात? भारताचे राष्ट्रपती देत असतात. तर भारताचे राष्ट्रपती हे त्याचं उत्तर आहे. त्याच्यानंतर व्हिडिओला सर्वांनी लाईक करा. कमीत कमी 500 लाईक आले पाहिजे. भारताचे राष्ट्रगीत जनगण मन कधी स्वीकारले गेले? तर भारताचं जे राष्ट्रगीत आहे जनगण मन ते कधी स्वीकारलेलं आहे माहित आहे का? तर ते स्वीकारलेलं आहे पहा
24 जानेवारी 1950 या दिवशी स्वीकारलेलं आहे आणि ते लिहिलंय कोणी? तर रवींद्रनाथ टागोर यांनी. मुळामध्ये ते बंगाली भाषेमध्ये होतं. त्याच्यानंतर राज्य विधान परिषदेच्या सदस्याचा कार्यकाळ किती असतो? तर राज्य विधान परिषदेच्या सदस्याचा कार्यकाळ हा 6 वर्ष असतो. हे त्याचं उत्तर आहे 6 वर्षे आणि फक्त 6च राज्यांमध्ये सध्या विधान परिषद अस्तित्वात आहे. त्याच्या पुढचा प्रश्न आहे आता संयुक्त म्हणजे संसदेच्या संयुक्त बैठकीचे अध्यक्षस्थान कोण भूषवतात? तर संसदेच्या संयुक्त बैठकीचे अध्यक्षस्थान हे लोकसभेचे सभापती भूषवत असतात आणि घटक राज्यांमध्ये विधानसभेचे सभापती. आणि हे संयुक्त अधिवेशन संसदेचं संयुक्त अधिवेशन बोलवण्याचा अधिकार कोणाला आहे? तर राष्ट्रपतींना आहे. समान नागरी कायदा म्हणजे युनिफॉर्म सिव्हिल कोड UCC कोणत्या कलमाशी संबंधित आहे? तर मी वरच तुम्हाला सांगितलंय कलम 44 समान नागरी कायद्याशी संबंधित आहे कलम 44. मार्गदर्शक तत्व किंवा नीतिनिर्देशक तत्व आहे ते. राष्ट्रपती राजवट कोणत्या कलमानुसार लावली जाते? तर कलम 356 नुसार घटक राज्यामध्ये राष्ट्रपती राजवट लावली जाते किंवा घटक राज्याची आणीबाणी घोषित केली जाते. मूलभूत कर्तव्यांची संख्या किती आहे? तर मूलभूत कर्तव्यांची संख्या आता सध्या 11 आहे. सुरुवातीला 10च मूलभूत कर्तव्य होती, पण आता सध्या किती आहे? 11 आहे. माहितीचा अधिकार आर-टी-आय कधी लागू झाला? तर माहितीचा अधिकार जो आर-टी-आय आहे ना, तो कधी लागू झालेला आहे? तर 2005 मध्ये तो लागू झालेला आहे. 2005 हे त्याचं उत्तर आहे. आर-टी-आय म्हणजे राइट टू इन्फॉर्मेशन हे पण लक्षात ठेवा आणि जर तुम्हाला हायकोर्ट क्लर्क टेस्ट सिरीज घ्यायची असेल, तर प्ले स्टोअरवरून विठ्ठल जोशी ॲप डाउनलोड करा आणि हायकोर्ट क्लर्क टेस्ट सिरीज विकत घ्या. तसंच हायकोर्ट पिऊन टेस्ट सिरीज सुद्धा विठ्ठल जोशी ॲपमध्ये उपलब्ध आहे. तर या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती. या व्हिडिओला सर्वांनी लाईक करा, शेअर करा आणि विठ्ठल जोशी जे आपलं YouTube चॅनल आहे ते सबस्क्राईब करा. थांबूया. थँक यू व्हेरी मच.